नमस्कार, मी प्रथमेश मोरे पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। बुलेटिनच्या सुरुवातीला संभाजीनगरमधून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी येते। सोशल मीडियावरती महाराष्ट्र कमांडो फोर्स भरतीची बनावट जाहिरात देऊन सुमारे 93 तरुणांना प्रत्येकी 6000 रुपयांप्रमाणे तब्बल 5,98,000 रुपये उकळल्याचा प्रकार हा छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आलेला आहे। विशेष म्हणजे हे संपूर्ण रॅकेट पोलीस आयुक्तालयाच्या हाकेच्या अंतरावरती सुरू होतं। आर्मीचा ड्रेस घालून एवढ्या प्रमाणावरती बोगस भरती प्रक्रिया राबवण्यात आल्यानं आता छत्रपती संभाजीनगरमधील पोलिसांवरतीच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी 3 जणांना अटक देखील केलेली आहे। विशाल देवळी, विलास माने आणि सनी बागव या 3 फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे। कमांडो फोर्सच्या नावाने छत्रपती संभाजीनगरमध्ये बोगस भरती झाल्याचं प्रकरण उघडकीस आले। आपण त्याच मैदानावरती आहोत। आपल्यासोबत ते विद्यार्थी आहे ज्यांच्यासोबत ही फसवणूक झालेली आहे। त्या सर्व प्रकरणातले जे फिर्यादी आहेत ते आपल्यासोबत आहेत। काय नेमकं घडलं होतं? सर, आम्ही व्हॉट्सअपद्वारे एक जाहिरात बघितली होती महाराष्ट्र कमांडो फोर्समध्ये 210 जागांसाठी भरती म्हणून। त्या जाहिरात बघितल्यानंतर आम्ही 17 तारखेला इथं आलो। 17 तारखेला इथं आल्यानंतर आम्ही त्यांची जे प्रोसेस होती प्रोसेसनुसार ते सगळं झालं। त्यांनी आम्हाला सांगितलं तुमचे जे डॉक्युमेंट आणि जर तुम्ही भरतीमध्ये जर तुम्ही पास झाले तर तुम्हाला मध्ये कालांतर काही कॉल नंतर तुमचं सिलेक्शन झालं असं सांगण्यात येईल। सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन आणि सरकारी दवाखान्यात वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन मेडिकल फिटनेस घेऊन इथं 25 तारखेला आणि 3000 रुपये मेडिकल आपलं 3000 रुपये जॉईनिंग फीस आणि 3000 रुपये वर्दीची फीस असे टोटल 6000 रुपये घेऊन येणं पडन। वाटलं असं की तुझी फसवणूक होतीये किंवा फसवणूक झालीये, ही भरती बोगस आहे खरी नसून? ते ज्यावेळेस त्यांना जे पोलीस आपले ते माजी चेअरमन ते हे होते ना मेजर, ते मेजरने त्यांना विचारपूस केली। त्यांच्याकडे ज्यावेळेस त्यांना डॉक्युमेंट नव्हते दाखवासाठी, तिथे डॉक्युमेंट्स नव्हते, त्यावेळेस आम्हाला असं वाटलं किंवा ही फसवणूक आहे आणि डायरेक्ट यांच्या संस्थेच्या नावाने पैसे न घेता ऑनलाईन किंवा कॅश पैसे direct स्वतः त्यांच्या नावावर घेते आहे। किती रुपये घेण्यात आले? आता मी पहिले 100 रुपये दिले होते फक्त, नंतर 6000 रुपये। तू किती भरले पैसे? 100 रुपये। कसे पावती वगैरे दिली त्यांनी? काही कशी पावती दाखवा? ही पावती 6000 रुपयाची। अधिकारी होते बोगस अधिकारी, त्यांनी अशा पद्धतीने महाराष्ट्र कमांडो फोर्सच्या नावाने ही अशी पावती दिली पैसे भरल्याची आणि हा सर्व प्रकार करण्यात आलेला आहे। कुठेतरी आपण पाहतो की बेरोजगार विद्यार्थ्यांना लुटण्याचा प्रयत्न हा सर्रास सुरू आहे। आता थेट बोगस भरतीच केली जाते आणि अशा पद्धतीने बेरोजगार तरुणांना लुटलं जात आहे। कुठेतरी पोलिसांनी देखील आता सतर्क होण्याची गरज निर्माण झालेली आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।